नांदणीत अवैध दारू अड्ड्याचा सुळसुळाट, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात गावठी देशी दारूचे अड्डे ठिकठिकाणी सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या अड्ड्यामधून सर्रास गावठी दारूसह बियर आणि इंग्लिश दारूची विक्री होत असून काही ठिकाणी महिलांचाच या व्यवसायावर प्रभावी ताबा असल्याचे दिसून येत आहे. गांधी चौकातून हरोलीकडे जात असताना डाव्या बाजूला आलिशान RCC इमारतीत सुरू असलेला दारू अड्डा, तसेच पुढे दवाखान्याजवळून उजव्या बाजूला शेडमध्ये सुरू असलेला आणखी एक दारू अड्डा हे या वाढत्या अवैध धंद्याचे ठळक उदाहरण ठरत आहे. एकेकाळी मर्यादित स्वरूपात असलेली दारू विक्री आता वाढून तब्बल 8 ते 10 अड्ड्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा गावात सुरू आहे. या अवैध धंद्यांना कोणाचा वरदस्त आहे? गावातील महिला याविरोधात का बोलत नाहीत? सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यापर्यंत हप्ता पोहोचतो का? पोलीस यंत्रणा कारवाई का करत नाही? तसेच राजकीय पाठबळ तर नाही ना? असे अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे व दलित सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी प्रत्यक्ष दर्शनी या दारू अड्ड्याचे चित्रीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. नांदणी गावातील नागरिकांच्या मागणीवरून एक्साईज, LCB व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हे अवैध धंदे बंद करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.